हाय, माझं नाव आहे धनश्री. धनश्रीज किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन आले आहे. मी आज तुम्हाला मिसळची रेसिपी दाखवणार आहे. तर चला बघूया की मी साहित्य काय काय घेतलंय. हे बघा, मी मोड आलेले मटकी आणि मूग चांगली उकळून पाण्यामध्ये घेतली. त्यात पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद टाकायचंय. इथं मी मिरची पावडर घेतलीये, मीठ घेतलंय, अद्रक, लसूण आणि जिरा घेतलंय. हे जे आपल्याला पेस्ट करायचंय. तेल घेतलंय, जिरे पावडर घेतलंय, हे सोलापुरी मसाला घेतलाय मी, हिंग आणि गरम मसाला, कापलेला कांदा आणि किसलेलं खोबरं घ्यायचंय. आणि मी ते कांदा, कोथिंबीर आणि लिंबू घेतलंय गार्निशिंग साठी. हे बघा, मी कढई तापायला ठेवली आहे आणि त्यात मी किसलेलं खोबरं टाकलंय. आता हे थोडंसं आपण ह्याला परतून घेऊया आणि मी 1 चमचा तेल टाकणार आहे ह्याच्यात. या कांद्याला चांगलं परतून घेऊया, गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत. याचा एक सुवास सुटला की आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ. हे बघा, खोबरं चांगलं भाजलेलं आहे. आता मी याला काढून ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेते. हे बघा, आता मी कढईमध्ये कांदा टाकून घेणार आहे. मी ते 2 कांदा घेतले आहेत. तुम्हाला जेवढे हवे असेल तुम्ही तेवढे घेऊ शकता, पण आपल्याला पोर्शन मध्ये घ्यायचं आहे. जेवढं खोबरं तेवढंच कांदा वापरायचा आपल्याला. आणि ह्याच्यात पण 1 चमचा तेल टाकून घेते मी. आणि आताच थोडंसं मी अद्रक, लसूण आणि जिरा टाकून घेते. कांद्यासोबत आपल्याला टाकायचंय. आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचंय. कांद्याचा एक कलर आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचंय. आणि कुठेही कांदा आपल्याला जाळायचा नाहीये. आणि तुम्ही लसूण, अद्रक तर नाही वापरत असाल तर तुम्ही स्किपही करू शकता. आणि तुम्हाला अख्खे अद्रक लसूण वापरायचे नसेल तर तुम्ही भाजी बनवताना प्युरी पण वापरू शकता. हे बघा, कांदा आता चांगला भाजलेला आहे तर मी याला साईडला काढून घेते, थंड करते. हे बघा, आता मी कढई तापायला ठेवली आहे. मी आता याच्यात तेल टाकून घेते. तेल टाकून आपण मसाले टाकून घेऊयात. तुम्हाला जेवढं तेल हवं आहे तुम्ही तेवढं टाकू शकता. तुम्हाला अगर तर्री जास्त हवी असेल भाजीवरती तर. मी तर 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. आणि मी आता ह्याच्यात प्युरी टाकते जी आपण कांद्या लसूणची बनवलेली. आणि आपण आता ह्याला मसाला चांगला फिरवत राहू. खालती बिलकुल चिटकायला नाही द्यायचंय. आणि ह्याच्यात आपण आता थोडंसं एकदम मीठ टाकून घेऊया, म्हणजे मसाला आपला खालती चिटकणार नाही. बघा, मसाला भाजतानाच आता मी सुके मसाले टाकून घेते ह्याच्यात. सोलापुरी मसाला, जिरे पावडर आणि धनिया पावडर दोन्ही येते. तिखा लाल तुमच्याकडे जे असेल तुम्ही ते टाकू शकता.
थोडंसं हिंग आणि गरम मसाला. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आता चाट मसालाही टाकू शकता आणि थोडंसं नंतर आमचूर पावडर टाकायची. आता मी ह्याच्यात मीठ टाकणार आहे. मीठ चवीनुसार टाका. तुम्हाला जेवढं हवं असेल तुम्ही तेवढं टाकू शकता चवीनुसार. चांगला मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगला आपण भाजून घेऊया. आणि भाजी बनवताना मी थोडासा फूड कलर पण वापरणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरा, नाही तर ऑप्शनल आहे. हे बघा, मसाला चांगला आता परतला आहे. तर आपण उकडलेले कडधान्य टाकून घेऊया याच्यात. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे. हे बघा, आता आपली मिसळ रेडी आहे. पण आपण अजून याला 10-15 मिनिट चांगलं उकळवून घेऊया. नंतर मी सर्व करून दाखवते की कशी दिसते आपली मिसळ. हे बघा, मिसळ तयार आहे. ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय.